आज 4:45 वाजता एका ताईंचा कॉल आला आणि त्यांना 50 लिप बाम अर्जंट हवे होते मीडियम साईजमधले. तर मीडियम साईजमधले माझ्याकडे एकही लिप बाम अवेलेबल नव्हता आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं की ताई शक्य होणार नाही, कारण की त्यांना 2 तासामध्ये ऑर्डर जी आहे ती पोच करायची होती. सोलापूरच्याच आहेत त्या. तर 2 तासामध्ये शक्य नव्हतं लिप बाम बनवून तयार करून त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, कारण की त्यांचं घर जे आहे ते खूप दूर आहे आणि तिथंपर्यंत पोहोचवणं शक्य नव्हतं. तर मी टाळाटाळ केली सुरुवातीला. तर पण त्यांनी सांगितलं की असं असं पुण्याला निघाले आणि एक्झिबिशनमध्ये मला पार्टिसिपेट करायचं आहे आणि लिप बाम मला हवेच आहेत, तर प्लीज जेवढे होतील तेवढे पाठवा. तर माझ्याकडे 45 डब्या निघाल्या. त्यांना सांगितलं की 45 आहेत, देव पाठवू द्या का? तर त्या बोलल्या की हां लवकर पाठवा. पण तर मी कामाला लागले लगेच आणि लगेच त्यांनी 45 आहेत म्हटल्यानंतर लगेच 45 डब्यांचं पेमेंटसुद्धा ट्रान्सफर केलं. आणि पेमेंट जेव्हा येतं ना तेव्हा जिम्मेदारी आणखीन वाढते. त्यामुळे एकच चाललं होतं डोक्यामध्ये की फटाफट आपल्याला लिप बाम जे आहे ते बनवून वेळेमध्ये पोहोचवायचे आहेत. तर बऱ्यापैकी फास्ट मी काम करत होते आणि एक साईडला मोबाईलसुद्धा ऑन करून ठेवला होता. तर चला म्हणलं या बहाण्याने एखादा व्हिडिओ तरी निघेल, कारण की जेव्हा लिप बाम आपण पोहोचवू त्यांच्या हातामध्ये एवढ्या कमी वेळेमध्ये, तो आनंद मलासुद्धा माहीत होतं की खूप असणार आहे माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा. त्यामुळं हा व्हिडिओ मी बनवत होते. तर बघा लिप बाम म्हणजे अशा पॅचेस भरपूर निघतात, पण हा जो व्हिडिओ मी बनवते ना तो खास करून यासाठी की या कमी वेळामध्ये, इतक्या कमी वेळामध्ये मी एक प्रोडक्ट बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते की नाही, हेच चाललं होतं. आणि चला कामाला लागले होते. 45 डब्या होत्या आणि 45 तर 45 म्हणून सुरुवात केली होती. फटाफट जे पण इन्ग्रेडियंट लागणारे होते ते काढले, मेजरमेंट प्रमाणे घेतले सगळे आणि लिप बाम बनवायला सुरुवात केली. तर इथं बघा एक साईडला गॅस चालू आहे, ऑन आहे, आणि एक साईडला मी इथं डबा वगैरे काढायचं वगैरे काम चालू आहे. त्यामुळं तुम्हाला लक्षात येते की फास्ट चाललेला आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे साधारणतः 1.5 तासाच्या वरचा व्हिडिओ आहे. तुम्हाला 4 ते 5 मिनटामध्ये शेअर करते. तर बघा चालू होतं काम आणि मध्ये आधी त्यांचा कॉलसुद्धा चालू होता, कॉलसुद्धा येत होता. त्यांच्याशीसुद्धा बोलत होते की कुठं आल्यात, काय आल्यात वगैरे सगळं चाललेलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की स्टेशनलाच या. मग स्टेशनला ते एक बरं झालं, कारण की त्यांचं घर खूप लांब आहे आणि स्टेशन त्या मानाने खूप जवळ आहे. तर ठरलं आमचं की स्टेशनला पोहोचायचं वगैरे. आणि मग त्या पद्धतीनं लिप बाम बनवायला सुरुवात केली, लिप बाम भरायला सुरुवात केली आणि प्रॉपर वेळ देऊन त्याला थंड केलं. बऱ्याचदा काय होतं, आपण घाई गडबडीमध्ये लिप बाम जे आहे ते पॅक करतो गडबड करून, म्हणजे प्रॉपर थंड होऊ देत नाही. आणि मग नंतर काय होतं की लिप बाम असा थोडासा चिपचिपा होतो, म्हणजे व्यवस्थित प्रॉपर बनत नाही. त्यामुळं ज्या पण ताई लिप बाम बनवतात त्यांना हे माहीत असणारच आहे. तर बघा या पद्धतीनं लिप बाम बनवायचं जे काम आहे ते चालू केलं आणि 45 मिनिट दिले प्रॉपर मी थंड होण्यासाठी सुद्धा. त्यावेळेस त्या मधल्या वेळेमध्ये बाकीची आपली कामं आवरली आणि बऱ्यापैकी आता उजडलं सुद्धा होतं. आणि मग त्यामुळं बघा आपले जे लिप बाम आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे कलरमध्ये सुद्धा येतात ताईंनो, की डार्क मरून कलर किंवा राणी कलर, रेड कलर, सगळे कलर जे आहेत ते अवेलेबल आहेत. आणि ज्यांना कोणाला प्रॉपर बीटरूटचा हवा असतो, म्हणजे कुठलाही कलर नको आहे त्यांना, फक्त नॅचरल हवा आहे, त्यांच्यासाठी तो सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे. तर खूप फास्ट कामाला सुरुवात केली होती आणि इथं एकटीच होते, तरीसुद्धा म्हणलं करायचं आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे पार्सल. आणि पार्सल एकदा पोहोचलं ना मग मी रिलॅक्स होईन असं माझ्या डोक्यामध्ये चाललेलं होतं. पण बघा फटाफट काम आवरलं आणि त्यांचा कॉल, म्हणजे त्यांना असा विश्वास बसतच नव्हता. नंतर सुरुवातीला तर त्यांनी पेमेंट ट्रान्सफर केलं. इथं विषय पेमेंटचा नव्हताच, इथं विषय फक्त वेळेचा होता. त्यांना खूप काळजी वाटलेली आता की वेळेत बनतं की नाही, म्हणजे पोहोचतील की नाही, त्या सोलापूरपासून बरंच दूर राहतात, म्हणजे गावामध्ये राहतात, येतील की नाही हे चाललं होतं. विश्वास तर होता, विश्वासशिवाय त्यांनी पेमेंट ट्रान्सफर केलंच नव्हतं. पण फक्त ती वेळ महत्त्वाची होती आणि त्या वेळेसाठी एवढी खटाटोप चाललेली होती. तर बघा लिप बाम आपले मस्तपैकी बनून तयार झाले. आपल्या लिप बामची जी क्वालिटी आहे ना ताईनं, तुम्ही हातात घेतल्याशिवाय म्हणजे ती अनुभवू शकत नाही. हातामध्ये जेव्हा आपण लिप बाम घेतो आणि तो ओठांना जेव्हा लावतो, आता बऱ्याच ताईंनी लिप बाम आपल्याकडून खरेदी केलेली आहेत, त्यांना माहीत आहे की क्वालिटी काय आहे लिप बामची. तर दिवसेंदिवस जसं जसं दिवस पुढे चालले तसं तसं आपल्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये सुधारणा भरपूर होत आहेत. जसं जसा अनुभव येत चाललेला आहे तसं तसं आपण खूप साऱ्या सुधारणा त्या प्रोडक्टमध्ये करत आहोत. आणि बघा हे कुठल्याही क्लासमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार नाही एवढी गॅरंटी आहे, कारण की
आपण शिकल्याशिवाय, आपण प्रॅक्टिस केल्याशिवाय त्या गोष्टी आपल्याला समजणार नाहीत. आणि बऱ्याच ताई आता आजकाल प्रोडक्ट बनवत आहेत आणि बऱ्याच ताई असं सुद्धा म्हणत आहेत की आम्हाला जमत ना, आम्हाला जमत नाही आहे, काय करावं, सोडावं की काय. तर ताईंनो, अजिबात असं काही करू नका. तुम्हाला जमत नसेल तर काही हरकत नाही. पहिल्या वेळेस चुकाल, दुसऱ्या वेळेस चुकाल, तिसऱ्या वेळेस तरी परफेक्ट बनलच. आणि जसं जसं तुम्हाला अनुभव येत जाईल तसं तसं तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल. त्यामुळं ज्या पण ताई आता या अशा बिझनेसमध्ये आलेल्या आहेत किंवा बाकीचे पण प्रोडक्ट बनवतात बऱ्याच ताई, तर त्यांना एकच सांगणं आहे की एकदा दोनदा बॅच जरी बिघडली तरी काही हरकत नाही. नेक्स्ट टाईम तुम्ही परफेक्ट बनवणार आहात आणि तो आनंद तुमचा खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. तर बघा, इथं तुम्ही चेक करू शकता आपल्या लिप बामची जी क्वालिटी आहे ती अशा प्रकारची आहे. याचा म्हणजे हे वाससुद्धा खूप छान आहे, स्ट्रॉबेरीचा आहे. आणि हा लिप बाम तुम्ही एकदा जर वापराल ना तर खरंच तुम्हाला खूप आवडणार आहे ताईंनो. जर तुम्ही आतापर्यंत ऑर्डर केली नसेल तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्यावरती कॉल किंवा मेसेज करून ऑर्डर करा.